आज आमच्याकडे जवळपास 1,93,000 क्विंटल एवढी ज्वारी अचानक ज्वारी आलेली आहे। रॅकेट आहे एक प्रकारचे, एक सिंडिकेट टोळी या ठिकाणी काम करते। मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळ्यात ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। दुसरा एक महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातली एक बाब जी काही घडलेली आहे ती मी आपल्या निदर्शनास आणतोय। आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या भागामध्ये ज्वारीची खरेदी जी आहे, आता खरं म्हणजे आमच्या मतदारसंघामध्ये किंवा माझ्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे। 500 हेक्टर फक्त ज्वारी आहे, 500 हेक्टर। परंतु आज आमच्याकडे जवळपास 1,93,000 क्विंटल एवढी ज्वारी अचानक ज्वारी आलेली आहे। ही जी ज्वारी आलेली आहे याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्वारी खरेदीची जी किंमत आहे ती 3,600 आहे आणि मध्य प्रदेशामध्ये त्याची किंमत ही अत्यल्प कमी 1,1100 आहे। आणि म्हणून मध्य प्रदेशची जी ज्वारी आहे, फार महत्वाचा विषय, रॅकेट आहे एक प्रकारचे, एक सिंडिकेट टोळी या ठिकाणी काम करते। मध्य प्रदेशामध्ये जी ज्वारी भरपूर प्रमाणात होती ती मध्य प्रदेशातली सगळ्यात ज्वारी त्याचे टँकर हे आमच्या जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। आणि आमचे जे काही तिथे MSP जे काही केंद्र आहेत त्या केंद्रामध्ये ह्याचं काय टोळीचं संगनमत करून ती जी ज्वारी आहे ती या आमच्या भागातल्या काही शेतकऱ्यांच्या नावावर टाकून त्यांना काही लाभ आणि ते MSP केंद्र मोठ्या प्रमाणात करते। ही जी काही टोळी आहे या टोळीची चौकशी करण्यासाठी शासनाने याच्यावरती पावलं उचलावीत आणि जो कोणी हे असा काळा बाजार करत आहे त्या सगळ्यांना वेळीच आपल्या याच्यामध्ये पोलिसांमध्ये त्यांना जमा करावं अशा प्रकारची विनंती करतो। सरकारी खरेदीमध्ये आणि विशेषतः नाफेडच्या खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे, भ्रष्टाचार झालेला आहे। आता आपल्या जिल्ह्यामध्ये ज्वारीचं प्रमाणच एवढं नाही, मग एवढी सगळी ज्वारी खरेदी झालीच कशी? जर शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर किंवा कृषी विभागाचा अभ्यास जर केला तर फार कमी टक्के ज्वारीचा टक्का आपल्या जिल्ह्यामध्ये आहे। मग एवढी हजारो क्विंटल ज्वारी ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरेदी केली कशी? याचा अर्थ असा आहे की बाहेरच्या राज्यातून ज्वारी इथं आली किंवा व्यापाऱ्यांनी खोटे सातबारे त्या ठिकाणी बनवले शेतकऱ्यांचे आणि ती ज्वारी त्या ठिकाणी विकलेले। या प्रकरणाची कसून चौकशी झाली पाहिजे। माझ्या माहितीप्रमाणे तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेशमधून सुद्धा बराच शेतमाल इथं विकण्यासाठी आलेला आहे। तिकडच्या राज्यातली सुद्धा ज्वारी बुलढाण्याच्या खरेदी केंद्रांवर, विशेषतः मलकापूरच्या खरेदी केंद्रावर खरेदी झालेली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे। दूध का दूध, पाणी का पाणी झालं। सध्या ही अशी माहिती आहे की गोडाऊनमध्ये ज्वारी आणून ठेवलेली आहे आणि सरकारने जर खरेदी केंद्राला आणखीन वाढ दिली तर ते विकणार आहे। हो, तसंच आहे। याच्यामध्ये फार मोठमोठ्या लोकांचे हात आहे आणि हे जे व्यापारी आहेत, काही व्यापारी हे बोगस व्यापार करतात, तर हे राजकीय लोकांचे बगलबच्चे आहेत। विशेषतः सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचे राईट हँड, लेफ्ट हँड लोक आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने हा उद्योग चालतो। आणि नेते जाणीवपूर्वक या घोटाळ्याकडे दुर्लक्ष करतात, कारण अनेक नेत्यांचे सुद्धा हे खरेदी केंद्र आहेत आणि अनेक मोठमोठे नेते यात सहभागी आहेत। या सगळ्या प्रकरणाचा छडा आम्ही लावणार आहोत आणि जे नेते सहभागी असतील, जे मोठे महाटक सहभागी असतील, यांच्यावर पोलीस कारवाई झाली पाहिजे, यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, अशी मागणी आम्ही करणार। DMO यांच्या अहवालानुसार 3,52,000 क्विंटल ज्वारी खरेदी झालेली आहे आणि त्यापैकी आपल्या ताब्यामध्ये म्हणजे PDHच्या ताब्यामध्ये 3,25,325 क्विंटल ज्वारी कालपर्यंत ताब्यात घेण्यात आलेली आहे। सर, हे जे ज्वारी खरेदी सुरू आहे या संदर्भात अशी ओरडण निर्माण केली जाते आणि महाघोटाळाही म्हटलं जाते की इतकी ज्वारीचा पेरा नाही आहे बुलढाणा जिल्ह्यात आणि तरीही इतक्या मोठ्या प्रमाणात ज्वारीची खरेदी केली जात आहे। कुठून येते ही ज्वारी? या संदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय हे DMO यांनी खरेदी केलेली ज्वारी ताब्यात घेते व त्याचं सार्वजनिक वितरण प्रणालीमध्ये वाटप करते। इथपर्यंत म्हणजे DSO ऑफिसचा रोल आहे।
सर, उभाटा शिवसेना गटाचे जे आमदार आहे सिद्धार्थ खरात, त्यांनी अधिवेशनामध्ये या संदर्भात आवाज उठवला. काय चौकशीची किंवा काही आदेश प्राप्त झाले का आपल्या बरोबर? त्यांनी जे म्हणजे विधानसभेमध्ये जो प्रश्न मांडला आहे त्या अगोदरच मी या संदर्भात DMO यांना पत्रव्यवहार करून चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत त्यांना पत्र दिलेले आहे.